स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ थोडा खास असणार आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत, फ्लॅट वर्सेस SIP। आणि ह्या गोष्टीवरती तुम्ही बरेचसे लोक ऐकून असणार, त्याच्यामध्येच मी माझं एक पर्सनल ओपिनियन ॲड करण्याचा प्रयत्न करतोय। आय होप तुम्ही त्याच्यासोबत रिलेट करणार। हे ओपिनियन माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून मी तुमच्यासोबत शेअर करतोय, जे तुम्हाला आवडेल आणि जे पॉईंट्स तुम्हाला लक्षात येतील असा माझा याच्यातून ह्या व्हिडिओतून एक प्रयत्न असणार आहे। तर आता आपण सुरुवात करूया आपल्या या खास व्हिडिओला। या व्हिडिओमध्ये आपण 3 पॉईंट डिस्कस करणार आहोत। सगळ्यात आधी SIP, सेकंड फ्लॅट आणि त्याच्यानंतर थर्ड, ज्या व्हिडिओचं आपलं टायटल आहे फ्लॅट वर्सेस SIP। तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया SIP बद्दल। तर आता SIPचं तुम्हाला इझिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, स्क्रीनवरती दिसत सुद्धा असेल। आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया की प्रत्येक महिन्याचं जर आपण प्लॅन केलं, ॲज आता वर्किंग आहे त्याच्यामुळे आपली जी इन्कम आहे त्याच्यामुळे एक 25,000ची SIP आपण महिन्याला प्लॅन करूया। ही एक एक्झाम्पल आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे अमाऊंट खाली जास्त कमी जास्त करू शकतात। सो आता मी एक मिड अमाऊंट देतोय 25,000। ती का, थोडं मला फ्लॅटबद्दल पण बोलायचं आहे, त्याला थोडी रिलेट करायची म्हणून मी एक 25,000चं एक्झाम्पल घेतोय। तर 25,000चं जर एक्झाम्पल घेतलं, तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। जर 25,000 आपलं प्रत्येक महिन्याला SIP जर आपण स्टार्ट केली तर त्याचं 20 वर्षाचं कॅल्क्युलेशनसाठी घेऊया आपण। कारण 20 वर्ष याच्यासाठी की जितकं लॉंग टर्म आपण SIP प्लॅन करतो ना, तितका आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो। 10 वर्ष 5 वर्षासाठी खूप कमी आपल्याला रिटर्न्स मिळतात त्याचे, कारण SIP तुमची वर्क करते कंपाऊंड इंटरेस्टवरती आणि जितका टेन्युअर तुमचा जास्त असणार तितका तुम्हाला प्रॉफिट जास्त होणार। सो मी 20 वर्षाचं एक्झाम्पल घेतोय। 25,000ची प्रत्येक महिन्याला तुमची SIP जाणार, तर 20 वर्षानंतर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होणार 60 लाख रुपये। आणि ॲज पर स्टँडर्ड जर कॅल्क्युलेशन ठेवलं तर 20 वर्षात आपण 12% रिटर्न्स एक्सपेक्टेड करू शकतो। आता हे रिटर्न्स 15 पण जाऊ शकतात, 16 पण जाऊ शकतात, बट एक आपण मिनिमम रिटर्न्स 12% तर तुम्हाला 20 वर्षानंतर मिळणार। सो मी मिनिममवर हे करतो, उगाच काय जास्त अपेक्षा पण न ठेवलेल्या बऱ्या, कारण अपेक्षांचा भंग झाल्यावर थोडा त्रास होतो, त्याच्यामुळे आपण मिनिमम लेवल एक्सपेक्ट करू। 12% तुम्हाला रिटर्न्स मिळणार आणि त्याचं जर कॅल्क्युलेट केलं 20 वर्षानंतर तर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होते 60 लाख रुपये आणि 12% प्रमाणे तुम्हाला रिटर्न्स मिळतात 1,89,00,000 एक्सेट्रा। आणि जर याला कॅल्क्युलेट केलं तर टोटल अमाऊंट तुमची जी होते ती अराउंड 2.5 करोडपर्यंत जाते। हे झालं SIPचं कॅल्क्युलेशन। अशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता। तर आता तुम्ही तुमची SIP 10,000ने किती होणार किंवा 5,000ने स्टार्ट केली तर किती कॅल्क्युलेट होणार ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। आता सेकंड जो पॉईंट होता आपल्या व्हिडिओचा तो म्हणजे फ्लॅट। आता फ्लॅटबद्दल बोलायला गेलं तर जे पुण्यामध्ये मी राहतोय, तर तुम्हाला फ्लॅट घ्यायचं असेल पुण्यामध्ये, मिडल क्लास हा वर्ड एक यूज केला होता, त्याचा मी इथं रेफरन्स देतो की जर पुण्यामध्ये राहतात आणि तुम्ही जर मिडल क्लास आहात तर तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचं आहे तर मिनिमम तुम्हाला एक 2 BHK फ्लॅट घ्यायचं आहे तर मिनिमम 50 लाखापर्यंत लोन तुम्हाला घ्यायला लागेल, कारण फ्लॅटची रेंज एवढी आहे। मी IT मध्ये काम करतो त्याच्यामुळे मी इथलं एक्झाम्पल देतोय। ही अमाऊंट कमी जास्त होऊ शकते, एरियावर डिपेंड होऊ शकते। असं नाही की 50 लाखाचीच तुम्हाला हे करायला लागेल। जर तुमचं डाऊन पेमेंटचं बजेट जास्त असेल तर ते लोन अमाऊंट कमी पण होणार। बट मिडल क्लास असल्यामुळे आता इथं पुण्याच्या आजूबाजूला, जसं मी हिंजवडीला वर्क करतो त्याच्या जर आजूबाजूला बघायला गेलं तर 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये फ्लॅटची जी किंमत आहे 2 BHK अराउंड 70 लाख्सपर्यंत आहे। आणि 20 लाख जरी तुम्ही डाऊन पेमेंट केलं तर 50 लाखाचं तुम्हाला लोन करायला लागतं, म्हणून मी इथे एक 50 लाखाचं एक्झाम्पल घेतोय। फ्लॅट घेण्यासाठी आधी तुम्ही डाऊन पेमेंट केलं, त्याच्यानंतर बँकेकडनं तुम्ही लोन घेतलं। आता 50 लाखाचं जर लोन घेतलंय तर तुम्हाला ॲज पर एज कॅटेगरीने तुम्ही लोन एक्सटेंड करू शकता, एक 20 वर्षापर्यंत भेटू शकते। आणि जर तुमचं एज 30 आहे तर ते 30 इयर्सपर्यंत पण तुम्हाला भेटू शकते, म्हणजे वयाच्या 60 वर्षापर्यंत बँक तुम्हाला तुमचं लोन पूर्ण होईल अशा कॅल्क्युलेशनने लोन अप्रूव्ह करतं। तर आपण इथं पण जसं SIPसाठी 20 वर्षाचं एक्झाम्पल घेतलं होतं, तसं फ्लॅटसाठी पण आपण 20 वर्षाचं एक्झाम्पल घेऊया। जर तुम्ही 50 लाखाचं होम लोन 20 वर्षासाठी केलं तर टोटल तुम्हाला जो बँकेला इंटरेस्ट पे करायला लागतो तो अराउंड 54 लाख्स करायला लागतो, प्लस जी अमाऊंट तुम्ही 50 लाख घेतलेली आहे बँकेकडनं ती, म्हणजे ते जर कॅल्क्युलेट केलं तर अराउंड त्याची टोटल होते 1,04,00,000पर्यंत। पण याच्यामध्ये आता बघा, SIPचं जे कॅल्क्युलेशन केलं होतं त्याच्यामध्ये अराउंड 20 वर्षाचं कॅल्क्युलेशन जर केलं, 25,000चा EMI कॅल्क्युलेट केला तर ते जातं तुमचं 2.5 लाखापर्यंत 20 वर्षानंतर। आणि इकडे जर कॅल्क्युलेट केलं तर जर तुम्ही फ्लॅट घेतला, 50 लाखाचं लोन केलं, त्याचं तुमचं 20 लाख रुपये डाऊन पेमेंट पण जाणार आणि जे लोन तुम्ही घेताय त्याच्यावरती जो इंटरेस्ट जाणार तो 54 लाख रुपये जाणार। तर असा एकंदरीत फ्लॅटचा जो खर्च येतोय तो येतोय 1,04,00,000। आता सगळ्यात आधी तुम्हाला इथं एक जो पॉईंट लक्षात आलाय तो काय आलाय
की SIP मध्ये जास्त पैसा मिळतोय, फ्लॅटमध्ये नाही आहे. फ्लॅटमध्ये आपल्याला पे करायला लागत आहे 1,04,00,000 रुपये 20 वर्षानंतर. बट SIP मध्ये जर आपण महिन्याला 25,000चं जर हे केलं, SIP केली, तर आपल्याला 20 वर्षानंतर मिळणार आहे 2.5 करोड. तर सगळ्यात आधी थॉट काय जाणार आपल्याला, की फ्लॅट घेण्यापेक्षा SIP आपण करूया. फ्लॅटमध्ये आपल्याला द्यायला लागतं आहे, बट SIP मध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट होतोय, जास्त रिटर्न्स मिळत आहे. बट थांबा, इथंच चूक होते आपल्या बऱ्याचशा लोकांची आणि त्याच्यामुळेच सगळी गडबड होते. तर ह्या गोष्टी इतक्या दिसत आहेत तितक्या सोप्या नाही आहे. ह्या दोघांचं खूप बॅलन्स करायला लागतं, कारण जसं SIPचे फायदे आहेत तसे त्याचे काहीतरी तोटे पण आहेत आणि जसे फ्लॅटचे बरेचसे फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत. की जसं मी तोटा तुम्हाला फ्लॅटचा ऑलरेडी सांगितला, तर आधी आपण SIP बद्दल बोलूया आणि मग फ्लॅटला कम्पेअर करूया. तर येऊया आपण व्हिडिओच्या तिसऱ्या भागामध्ये, SIP वर्सेस फ्लॅट. जर मी काय व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतं की माझ्या अनुभवातून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्याच ह्या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहोत. फ्लॅट वर्सेस SIP मध्ये जर मला चूज ठरवायचं असेल ना, तर मी फ्लॅटला प्रेफरन्स देईल. याचं एक व्हॅलिड रिझन आहे आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे. की एक टाईम आहे, आता माझं एक्झाम्पल देतो. मी ज्या एरियामध्ये राहतोय त्या एरियामध्ये मी 2019ला राहायला आलो, ठीक आहे. तेव्हा एक 2 BHK फ्लॅटचं जसं आपण एक्झाम्पल दिलं होतं फ्लॅट घेताना, तसंच आता रेंटसुद्धा मी 2 BHK फ्लॅटचं एक्झाम्पल देतो. की इथं ह्या एरियामध्ये 2 BHK फ्लॅटचं रेंट अराउंड 10,000 आणि 11,000मध्ये व्हॅरी करत होतं, ॲज पर डिपेंड्स ऑन बिल्डिंग, ठीक आहे. तर एक 10,000पर्यंत रेंट कॉमन होतं, तर आपण 10,000 पकडूया. की 2019मध्ये ह्या एरियामध्ये रेंट होतं 10,000 आणि आज चालू आहे 2024, म्हणजे अराउंड 6 वर्ष आज कंप्लीट होतील आणि आज या एरियामध्ये रेंट चालू आहे 20,000. म्हणजे हे पण 1-2,000 वर खाली होऊ शकते, बिल्डिंगवर डिपेंड आहे सगळं. सो म्हणजे तुम्ही बघताय का की 6 वर्षामध्ये जे रेंट झालं आहे ते डबल झालं आहे. तर माझं फ्लॅट हे प्रेफरन्स चूज करण्याचं एकच कारण होतं की रेंट हे वाढत जाणार आहे, हे कमी नाही होणार. आपल्याला SIP मध्ये दिसतं की आपल्याला बरेचसे रिटर्न्स येत आहे, एवढे रिटर्न्स भेटणार आहे. बट जर तुम्ही कम्पेअर केलं तर ही रेंटवाली गोष्ट ही खूप महत्त्वाची ठरते आणि म्हणजे तुम्हाला एक डिसिजन घेण्यासाठी थोडी मदत होते याच्याने. की SIP करून तुम्ही असं वाटतं की आपल्याला एवढे पैसे भेटणार, आपण रिलॅक्स होऊन जाऊ. बट नाही, हे तुमचे खर्च पण तुम्हाला मेंटेन करायला लागतात आणि एक टाईम असा येतो की तुम्हाला रेंट नाही होत, मग आपण एरिया स्विच करतो आणि इथंच तो एक प्रश्न येतो की आपल्याला घर एक आवडती जागा असते, आपल्याला ते सारखं सारखं चेंज करायचं नाही वाटत. प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. घरामध्ये आपल्याला काय आवडतं की एका स्पेसमध्ये आपला एक कम्फर्ट झोन तयार होतो आणि रेंट वाढलं म्हणून आपण दुसऱ्या एरियामध्ये जा, परत तिथं ॲडजस्ट करा. त्याच्यानंतर ओनरच्या बऱ्याचशा परमिशन नसतात, तुम्हाला खूप काही गोष्टी करायच्या असतात, त्या तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला फर्निचर करायचं आहे, तुम्हाला तुमच्या पद्धतीने कलर्स करायचे आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे बरेचसे लिमिटेशन येतात. आणि इथंच सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जी सायकोलॉजी ना ती आपली डिस्टर्ब होते आणि आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःचं आपलं एक हक्काचं घर पाहिजे आणि तोपर्यंत बराचसा टाईम निघून गेलेला असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही सिलेक्शन करतायत तर सगळ्यात मेन माझं जे देणार आहे मी ते प्रेफरन्स माझं होमला देणार आहे. कारण एक टाईम येतो की तुम्ही फायनान्शियल तुम्ही बोलणार मला 20 वर्षानंतर भेटेल ते भेटेल, पण मला माझं स्वतःचं घर पाहिजे, मला तो स्पेस पाहिजे. आज मी ज्या घरामध्ये राहतोय तिथं मी कम्फर्ट झालं, मला कम्फर्टेबल वाटतंय. बट 3 वर्षांनी माझ्या ओनरने जर ठरवलं की त्याला कोणाला दुसऱ्याला द्यायचं आहे किंवा स्वतःला यायचं आहे, तर मला माझा सगळं सामान घेऊन नवीन फ्लॅट शोधायला लागेल आणि तिथं रेंटेड फ्लॅटमध्ये मला शिफ्ट व्हायला लागेल, परत सगळी ॲडजस्टमेंट करायला लागेल. म्हणजे हा सगळा सायकोलॉजीचा भाग आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मेन रोल काय प्ले करतो ना, की रेंट इतकं वाढत जाणार आहे पुढे, की जसं मी माझ्या एरियाचं एक्झाम्पल दिलं की इथं 2019मध्ये होतं, 2024मध्ये 20 झालं आहे, 2030मध्ये ते 30पर्यंतही जाईल. मी तर ॲज पर आता जी प्रॉपर्टी व्हॅल्युएशन होत आहे, जी ज्या प्रकारात रेंट वाढत आहे, तर मला वाटत नाही की ते 2030पर्यंतही जाईल. 2026-27मध्ये या एरियाचं रेंट 30 होऊन जाणार, कारण जसं जसा एरिया डेव्हलप होतो तसं तसं त्याचं रेंट वाढतं. तर हा खूप एक इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही लक्षात घ्या जेव्हा फ्लॅट वर्सेस SIP या टॉपिकवर तुम्ही डिस्कस करतात. की हे जे फायनान्शियल कॅल्क्युलेशन आहे याची पण 20 इयरची टोटल लावा आणि त्याच्यामध्ये किती रिटर्न्स तुम्हाला जास्त मिळतात काय, प्लस हे जे मी बोललो की शिफ्टिंगचं तुमचं एखाद्या याच्यात तुम्ही कम्फर्टेबल होतात, ती जागा तुम्हाला सोडायला लागतं, हे तुम्हाला म्हणजे तुम्ही ॲडजस्ट करू शकतात का. तर ह्या गोष्टीचाच मी विचार करून आम्ही फ्लॅट घेण्याचा निर्णय ठरवला. आणि अजून याच्यावरती एक बेटर ऑप्शन असं आहे की ते तुम्हाला मी सजेस्ट करेल की म्हणजे जर तुम्हाला फ्लॅटही घ्यायचा आहे आणि तो फुकटातही मिळवायचा आहे तर त्यासाठी बेस्ट. जसं मी 50 लाखाचं एक्झाम्पल दिलं की 50 लाखाचं लोन करताय तुम्ही, तर तुमचा जो इंटरेस्ट जातो तो अराउंड 54 लाखाचा इंटरेस्ट जातो आणि टोटल अमाऊंट होते तुमची 1,04,00,000 रुपये.
जर 50 लाखाचं जर तुमचं लोन आहे तर त्याच्यावरती एक रामबाण उपाय म्हणून तुम्ही पॅरलली 25,000ची SIP नका करू, पण थोडीसे ॲडजस्ट करून 8,000ची SIP सुरू करा. जर याचं कॅल्क्युलेशन केलं, 8,000ची SIP जर सुरू केली तर जर स्क्रीनवर बघू शकता कॅल्क्युलेशन, तुमची अमाऊंट होते टोटल 1,21,00,000 रुपये. आणि जर तुम्ही बघितलं की जे तुम्ही बँकेला देता 1,04,00,000 रुपये आणि सोबतच प्लसमध्ये SIP पण सुरू केली 8,000ची, तर 1,24,00,000 रुपये ती अमाऊंट होते. तर तुम्ही बघायला गेलं की फ्लॅट तुमचा फुकटात मिळतो, प्लस 20 वर्षानंतर फ्लॅटची किंमत पण डबल होते. SIPचे पण पैसे मिळणार तुम्हाला आणि जे फ्लॅटचं व्हॅल्युएशन, कारण फ्लॅट ही अशी गोष्ट आहे ना, ही नीड आहे, ही संपणार नाही. एक हक्काचं घर प्रत्येकाला लागतं, एक ती बेसिक रिक्वायरमेंट आहे. रोटी कपडा और मकान हा एक फेमस मूवी आहे, फेमस हिंदी मूवीतला डायलॉग आहे, जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जसं आपल्याला जेवण पाहिजे, जसं आपल्याला कपडे पाहिजे, तसं एक घर आपल्याला पाहिजे. आणि डोक्यावर एक छत असणं हे कधीही तुम्हाला एक सिक्युअर लाईफ प्रोव्हाइड करू शकते. कारण पुढे भविष्यात आज तुम्ही इतके चॅलेंजेस आपल्याला फेस करायला लागत आहेत, तर पुढे जाऊन हा थॉट का आला माझ्यामध्ये, माझी जी फॅमिली ती गावी राहते, त्यांचं सगळं जे त्यांनी जी प्रॉपर्टी कमवली, त्यांनी जो मेहनत करून पैसा कमवला आहे, त्यांनी तो त्यांच्या आजूबाजूला घेतला आहे. मी माझा एरिया सोडून पुण्यामध्ये आलो आहे. पुण्यामध्ये आल्यानंतर मला इथं शून्यापासून सुरुवात करायला लागते, कारण इथं आमचं घर नाही आहे, इथं आमची कुठली जमीन नाही आहे. तर मला जे एक बोलतात ना की आपल्याला जर एक क्लास जर आपल्याला एक पायरी चढायची ना, तर एका पिढीचं पूर्ण आयुष्य जातं. जर आज मी माझ्या मुलांचा विचार केला, तर जेव्हा ते मोठे होतील, माझ्या ह्या वयात असतील कमवण्याच्या, तेव्हा त्यांना एक घर असेल. पण आज मला ती सुरुवात एकदम शून्यापासून करायला लागते. तर एका पिढीसाठी एक कुठं ना कुठं स्टेप घ्यायला लागते, म्हणून पण तो एक माझा पर्सनल चॉईस घर होता. आणि आता इथं जास्त खोलात न जाता बरंचसं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलं आहे आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आय होप की म्हणजे बऱ्या प्रमाणात त्या व्हिडिओला मी जस्टिस केलं आहे. हळूहळू जसं टाईम होईल, जसे मी व्हिडिओ बनवत जाईल, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपले येत जातील, तशी इम्प्रूव्हमेंट होत जाणार आणि त्याच्यातून काहीतरी मी पण शिकेल आणि तुम्हाला पण काहीतरी गायडन्स मिळेल. आणि जर तुमचे कुठलेही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी रिप्लाय करतो बऱ्याचशा कमेंट्सला. आणि ह्या जे इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे त्याच्यावरती तर मी नक्की कमेंट करेल, तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेल. सो होप की तुम्ही ह्या व्हिडिओला पण जे माझ्या मागच्या व्हिडिओला प्रेम दिलं आहे आणि देत आहेत, तसं ह्या व्हिडिओला पण देणार. आणि तुमचं मोटिवेशनच मला पुढे अजून प्रेरित करेल की असे नवीन नवीन टॉपिक्स मी घेऊन येईल. याच्यानंतर मी फ्लॅटवर एक अजून वेगळी सिरीज आणणार आहे, बट ती कुठं घ्यायचं, बिल्डर कसा सिलेक्ट करायचा, कसं प्लॅन करायचं, काय काय गोष्टी बघायच्या, DP प्लॅन वगैरे एक्सेट्रा, हे सगळं बरंचसं त्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे, ज्याच्याने तुम्हाला गायडन्स पण मिळेल. ज्यांना नवीन घर घेण्याचं तुम्ही प्लॅन करताय त्यांना तर नक्की त्यातून गायडन्स मिळेल. तर हा व्हिडिओ अशा प्रकारे एका पॉझिटिव्ह नोटवरती एंड करूया. बट एंड करायच्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि कमेंटमध्ये तुमचे जे पण थॉट आहे SIP वर्सेस फ्लॅटबद्दल ते पण शेअर करा. काही पॉईंट्स माझ्याकडनं सुटले असतील तर ते जे नवीन लोक आहे ज्यांना हेल्प हवी, ते तुमचा एक एक्सपिरियन्स त्या कमेंट वाचून त्यांना ॲड ऑन होईल आणि मला पण एक मोटिवेशन मिळेल की मी जो प्रयत्न करतोय त्याला चांगला प्रतिसाद येतोय.